साईडला जाणार आहे आपण. पुण्यामध्ये नुसता ट्रॅफिक. सध्या मित्रांनो आपण तुका जी चायचं हॉटेल आहे, फेमस आहे खूप, तिकडे आलो आहोत. चाय वगैरे घेऊ आणि पुढच्या प्रवासाला चालू करू आपण. तर मित्रांनो सध्या आपण आहोत मुकाई चौकात. मुकाई चौकात येवले वडापाव आहे, फेमस आहे. तर आपण तिकडे थांबलो आहोत आणि इकडून आपण जाणार आहोत गौंजेला. गौंजेवरनं मग कासरसायला जाणार आहोत. हा जो रस्ता आहे तर हा ओल्ड गौंजेला जाण्याचा रस्ता आहे. व्ह्यू मस्त आहे, ओल्ड पूल सारखा आहे आणि पवना नदीवर बनलेला आहे. आणि साईडला जी सोसायटी आहे ती लोधा बेलमंडो आहे. त्याचा व्ह्यू बघू शकतो आपण. अक्षरशः एवढ्याशा जागेवरनं 4 व्हीलर पण जाते. तर विचार करा हा पूल कसला खतरनाक आहे. जुना पण पूल आहे खूप. आणि ही आज जी आहे हे पवना नदी आहे, पवना रिव्हर म्हणू शकतो आपण हिला. थोडे मस्त मासे वगैरे पडायला लागले. तर इथून हार्डली आपल्याला अजून 4 ते 5 किलोमीटरवर कासरसाई आहे. हा जो मागचा रोड गेला तो हिंजवडीवर नाही येण्याचा रोड आहे. आणि आपण जो रोड आलोय तो जो रोड आहे रोड गौंजे मधून येतो. आणि अजून एक रोड आहे जो देवरोड वरनं येतो. असे 3 रोड आहेत कासरसाईला येण्यासाठी. तर तिन्ही रस्ते जाताना आपण हिंजवडीचा रस्ता कव्हर करू. आणि तो रस्ता जो दाखवला मी तुम्हाला तो गौंजेचा रस्ता आहे. म्हणजे मॅप लावून यायचं असेल तर हायवेने तुम्हाला कार वगैरे घेऊन यायचं असेल तर तुम्ही देवरोडच्या रोडने येऊ शकता. तर मित्रांनो रस्ता जर खडबडीत आहे जरा तर कासर जायला रस्ता हा एक आहे. इकडे नाही जायचं आपल्याला, हा गावकऱ्यांसाठी रस्ता आहे. इकडून गावकरी पलीकडच्या साईडला जातात. तर आपल्याला ह्या साईडून सरळ जायचंय. तर जे डॅम आहे कासरसाईचा डॅम ते तुम्हाला थोड्या वेळात दिसूनच जाईल. चाललोय आपण तिकडच.
तर आधी तिकीटचं वगैरे सिस्टम नव्हतं इकडं, जे कासर साईला आल्यावर आतमध्ये डायरेक्ट एंट्री होती. आता बघू आपण तिकडं काय आहे, मला पण आयडिया नाही. खूप दिवस झाले, म्हणजे 2-3 वर्ष झाले मी इकडं आलो नाहीये. टू व्हीलर साठी 30 रुपये दिसते. तर बघू आपण तिकीट वगैरे काढून आतमध्ये व्ह्यू कसा आहे. तर मित्रांनो आपण तिकीट वगैरे काढलेलं आहे. तर आपण पुढे जाऊ. आपण काय हे काय कासर साईचं पाणी थोडं बघू आपण करू शकतो का, कारण आम्हाला पावसाने त्रास दिलायच खूप तरी बघू आपण काय करू शकतो. इकडं अजून काय एक्सप्लोर करता येईल आपल्याला. हॉटेल वगैरे मस्त झाले तिकडे. तुम्ही आलं तर खाण्यासाठी भरपूर काही आहे इकडं. सध्याची परिस्थिती जी आहे कासर साईची ही आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत. अजून बघू तिकडे काय कसं आहे अजून. तर मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय कासर साईला. व्हिडिओ बनवायचा मुद्दा हाच आहे की विकेंडला पिकनिक स्पॉट म्हणजे वन डे साठी पुण्याच्या नियर मी अजून ब्लॉग नव्हता काढला. तर वन डे साठी हा बेस्ट आहे. तर तुम्हाला कासर साईला येऊ शकता. अजून बिर्ला गणपती आहे, शिर्डी साईबाबा पण आहे. तर तुम्ही वन डे साठी येऊ शकता इकडे. तर मित्रांनो आपण सध्या इकडे एक हॉटेल आहे, हॉटेलमध्ये के रॉक्स मध्ये आलो आपण. तर बघू आतमध्ये कसा व्ह्यू आहे काय. तर मस्त असे कॉटेज पण आहेत आतमध्ये बसण्यासाठी, तुम्ही बसू पण शकता. असे छोटे छोटे इकडे आहेत. तर आपण इथला व्ह्यू बघायला आलोय. व्ह्यू जे आहे वर पण आहे, वर बी जाऊ शकतो आपण. तर आपल्याला वर नाही जायचं, आपण इकडून बघूयात कसं काय आहे. तर हा कासर साईचा व्ह्यू आहे. के रॉक्स मध्ये मित्रांनो बसलो आपण काय ऑर्डर देऊ शकतो. आणि इकडं मस्त मॉल मस्त आहे, कूल मॉल आहे, पाहू शकता. मस्त आहे, इकडं येऊ शकता. वन डे पिकनिक स्पॉट मस्त आहे. तर मित्रांनो आपण कासर साईडचा जो मेन पॉइंट आहे ते तिकडे गेलतो. त्यानंतर अलीकडच्या साईडला आलोय, कारण हे बदका फेमस आहे तिथं. तर आपण बोटिंग क्लबला आलेलो आहे. तर बोटिंग क्लब हे नवीन ओपन झालं, आधी नव्हतं. बोट वगैरे नाही आहेत अजून, ओपन नाही झालेलं आहे. ओपन होईल तर बघू शकता कसलं मस्त व्ह्यू आहे. तर आपण तिकडे गेलतो, तिथून बी मस्त व्ह्यू आहे. तर मित्रांनो आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली तुम्हाला माहितीच आहे, घरून केली ती मी. तर आपण इकडं भरपूर सारे कव्हर केलेले आहेत. कासर साईला कसं यायचं, काय करायचं, भरपूर सारे हॉटेल्स आहेत. तर पाण्यात जाताना फक्त तुम्ही सेफ्टी पाळा. जर तुम्ही मित्रांसोबत येत असाल तर काळजीपूर्वक या. पाण्यात जाताना नीट जावा. रेनी सीझन मध्ये यायचं मेन करून, कारण खूप भारी वातावरण आहे. तुम्ही हा कासर साईचा डॅम. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.